मोठी दुर्घटना घडली। डोंगराचा काही भाग घरांवर कोसळला। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय। 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळली। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील ही घटना आहे। तर पावसाने डोंगराचा भाग कोसळला। एनडीआरएफच्या वतीने आणि पालिका प्रशासनाच्या वतीने आता बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। तर अद्यापही 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। तर आता बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। उसको मालूम नहीं, मैं 3 बजे रात से भटक रही हूँ। कोई डॉक्टर नहीं मिल नहीं रहा है कि आपका भतीजा? मेरा भतीजा दवा खाने में गया, राजा पानी लेंगे। मेरा भतीजा अकेले अभी 2 दिन हुआ, उसको गांव से बुला गए। मैं अभी काम करने के लिए आया, मेरा देखभाल करने के लिए मेरा भी कोई नहीं है। चिल्लिया ऊपर वाला उसको भी। बघा, मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर 6 घरांवर पडलाय, पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे। तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक। माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDL मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर रितू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे। तर 2 ते 3 घरांवर डोंगराचा हा भाग कोसळलेला आहे। दोघांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। 5 ते 6 जण अडकण्याची शक्यता आहे आणि त्यांचं बचाव कार्य देखील आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पालिका प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या मदतीने हे सगळं आता बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात आलेली आहे। अशोकनगरमध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये 2 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत। अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे। त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि BMC हे सर्व काम करत आहेत। दरवर्षी डोंगरावर राहणारी किंवा डोंगराच्या खालच्या लोकांना नोटीस देतात आणि ते निघून जातात, परंतु नोटीस दिल्यानंतर तुम्ही काय त्याचा प्रोसिजर करताय? म्हणजे उद्या समजा डोंगर कोसळला तर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, ते एकच सांगतील आम्ही यांना नोटीस दिले होते। पण नोटीस दिल्यानंतर काय? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का? की बाबा HDL मध्ये रूम खाली आहेत, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का? की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही। फक्त आणि फक्त भाड़े पे थे, अभी 2 दिन हुआ गाँव से आए। ठीक है, त्यांना जरा एक करू जाऊ द्या। तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। बचाव कार्य आता सुरू करण्यात आलेलं आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। तर काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। मृतांच्या कुटुंबियांच्या या आक्रोश समोर येतोय आणि दुःख देखील व्यक्त केले जाते आणि अनेक सवाल देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता उपस्थित केलेले आहे। काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा संवाद साधत होते। पालिका प्रशासनावर त्यांनी आता ताशेरे ओढलेले आहेत। पोलीस देखील आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। किचकट परिस्थितीमध्ये ही संपूर्ण परिसर आहे आणि त्यामुळे बचाव कार्याला देखील अडथळा येतोय। मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। 5 ते 6 जण अद्यापही अडकल्याची भीती आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर घरांवर ही दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे मोठी दुर्घटना घडली। यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय। जे अडकलेले आहेत ढिगाऱ्याखाली, त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलंय। यासोबतच अग्निशमन दल आणि पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जात आहेत। तर स्थानिकांनी पालिका प्रशासनावर आता गंभीर आरोप केलेले आहेत। स्थानिकांचा आक्रोश देखील आपण पाहिला। ज्यांचे कुटुंबीय अडकलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे। संपूर्ण परिसरामध्ये सध्या आक्रोश पाहायला मिळतोय, कारण काही जणांच्या कुटुंबातील सदस्य अद्यापही त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत आणि त्यांच्या वेदना, त्यांचा आक्रोश देखील समोर येतोय। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी त्याच ठिकाणी उपस्थित आहे। भाग्यश्री, सध्याचे अपडेट नेमके काय आहे? बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? 2 जणांचा मृत्यू झालाय, बाकीचे जे अडकलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी सध्याचे कसे प्रयत्न आहेत?
थोडा बाहेर उभे राहू तिकडे जरा. नक्कीच आपण बघतोय की शुभम मुळात म्हणजे पोलीस आता इथेही उभं राहून देत नाहीये. त्याचं कारण गल्ल्या अरुंद आहेत, फार प्रचंड छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्यामुळे पोलीस आता इथेही उभं राहायला परमिशन देत नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बाहेर जा आणि मग कव्हरेज करा, कारण आम्हाला बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत या सगळ्यामुळे. अजूनही काही लोक जी आहेत ती अडकलेली आहेत आणि या लोकांचे जे नातेवाईक आहेत ते बाहेर येत आहेत. मात्र एकंदरीत परिस्थिती इथे खरंच गंभीर आहे. बचाव कार्यासाठी देखील खरं तर उशीर होतोय. मात्र यामध्ये आणखीन एक महत्वाची बाब जी आहे ती समोर आलेली आहे. मी म्हटलं तसं की नगरसेवक शिंदे जे आहेत ते इथले वॉर्ड नगरसेवक आहेत आणि त्यांनी खरं तर हा विषय जो आहे तो सभागृहामध्ये मांडलेला होता. 66B अंतर्गत हा विषय मांडण्यात आलेला होता. मात्र AMCने त्यावेळी त्यांना हेही सांगितलं होतं त्यावेळेला की तुम्ही इथे ज्या आहेत त्या जाळ्या लावा, जेणेकरून डोंगर कोसळणार नाहीत, अशा जाळ्या येतात तशा जाळ्या लावा. मात्र त्यांनी ऐकलं नाही. AMCने त्यावेळी असं उत्तर दिलं होतं की आमच्याकडे पैसे नाहीत आणि या पैसे नाहीत असं सांगत आपण बघतोय की आता काय झालेलं आहे. 6 जण अजून अडकलेत. 2 जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. अगदी भाग्यश्री, अर्थातच मुंबईकरांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही हाच सवाल उपस्थित होतोय. सभागृहापर्यंत हा सगळा विषय पोहोचलेला होता, मात्र पालिकेनं त्यावेळेस कारवाई केली असती तर ही दुर्घटना टळली असती. भाग्यश्री, नक्कीच आपण बघतोय की सभागृहात ज्या वेळेला हा विषय झाला त्यावेळेला मोठ्या गदारोळ देखील झालेला आणि सगळ्या नगरसेवकांनी त्याला पाठिंबा देखील दिला होता की अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर इथे प्रचंड काम करताना देखील अडथळे येत आहेत. खरं तर शुभम, कारण गल्ल्या छोट्या आहेत, या व्यतिरिक्त पाऊस पडतोय, त्यांना जसं अडथळे येत आहेत तसं आपल्याला देखील इथे काम करणं कठीण होत आहे. कारण अतिशय गर्दी आहे, छोट्या गल्ल्या आहेत, बचाव कार्य चालू आहे, पोलीस मोठ्या प्रमाणात आहेत, पाऊस देखील आहे, मध्ये मध्ये पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला जो विषय सुरू होता सभागृहाचा, तो सभागृहाचा विषय असा होता की त्यावेळेला सगळ्या नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिला होता की या गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या नाही पाहिजेत, त्यामुळे प्रथम तुम्ही या गोष्टी करा. कारण 2006ला जेव्हा जुलैमध्ये पाऊस पडला होता त्यावेळेला याच डोंगराचा एक भाग कोसळला होता, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 72 ते 73 लोक त्यावेळेला दगावलेली होती. त्यामुळे एकंदरीत दरवर्षी पाऊस आला की इथल्या लोक आपला जीव मुठीत घेऊन जगतानाच पाहायला मिळतात. शुभम, अगदी भाग्यश्री, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच. मात्र या सगळ्या दुर्घटनेनंतर काही प्रतिक्रिया समोर येत आहेत. रितू तावडे यांनी सुद्धा दुर्घटनेनंतर काय म्हटलेलं आहे, जय महाराष्ट्र सोबत त्यांनी संवाद साधला, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण ऐकूयात. आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सुद्धा जय महाराष्ट्र सोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही ऐकूयात. मी 2012-17 नगरसेविका असल्यामुळे मला संपूर्ण घाटकोपर पश्चिमची परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीची घरं, त्याच्यामध्ये वारंवार आम्ही सूचना देतो लोकांना की अशी घरं बांधून, तिकडची कोण लँड माफिया वगैरे घरं बांधून त्यांना विकतात आणि या पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. तर वारंवार आम्ही सांगू नये की पालिकेने कारवाई करू नये, लोकही ऐकत नाही, अशातला पण थोडा भाग असतो त्या ठिकाणी. कारण मी तिकडे स्वतः प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळे मला घाटकोपर पश्चिमची परिस्थिती, डोंगर भागातल्या लागून असलेल्या घरांची माहिती आहे. तर आता या ठिकाणी गेल्यानंतर मला कळेल की तिथे काय परिस्थिती होती, का ती माती कोसळली, डोंगर तो का कोसळला, त्या ठिकाणी घरं कुठे होती. आणि मला अजूनही थोडी माहिती कळाली की वरती जिथून ती दरड कोसळली तिथे वरती सुद्धा घरं होती. तर ही परिस्थिती आहे तिकडची. तर ही माहिती घेतल्यानंतर कळेल. मी आता पोहोचते घटनास्थळी. फक्त नोटीस देऊन न सांगता मी गेले 3 वर्ष हा प्रश्न सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये मांडतोय. संबंधित आयुक्त असतील, मुंबई महानगरपालिकेचे संबंधित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्या सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे की या माझ्या विभागातील चांदिवलीमधील असलपाचा डोंगर असेल, 3 नंबर खाडीतला डोंगर असेल तो आता कोसळलाय, तो त्याच्या शेजारी अजून तो आहे, तो डोंगर आहे. या भागामध्ये पावसाळ्यामध्ये डोंगर कोसळून जीवितहानी होत असते आणि आपण जीवितहानी झाल्यानंतर मेलेल्या लोकांना आपण पैसे मदत करतो, आर्थिक मदत. त्यापेक्षा पूर्वीच सर्वे करून अशा धोकादायक डोंगराळ परिस्थितीच्या ठिकाणी त्या वस्ती वसलेल्या आहेत, ज्या झोपड्या आहेत डोंगराच्या शेजारी, डोंगराच्या पायथ्याला, त्यांचा सर्वे करून त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावं. त्या गोरगरिबाच्या मुलाबाळाला साक्षात घर देऊन टाकावं.
तर महापौर रितू तावडे आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे. मात्र सध्या घटनास्थळावर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या बचाव कार्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचं देखील प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जात आहे. माहिती पडली आहे की 2-3 लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे. कमीत कमी इथे अजून 5 ते 6 लोक आतमध्ये आहेत. त्याच्यात लहान मुलंही असू शकतात. परंतु हे किती दिवस चालणार असं? दरवर्षी आता तुम्ही बघताय कंटिन्यू चांदिवली विधानसभेमध्ये लोकांची महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू होत आहे. ते चांदिवली विधानसभाच आहे आणि आज परत एक सिंगल नाही पण आज तुम्हाला डबल डिजिट मध्ये आंकड़ा भेटू शकतो अशी परिस्थिती है. बारिश के पहले बारिश के सीजन में यहाँ पे हर साल यहाँ पे लैंडस्लाइड होता है, तो आप लोग अपना घर खाली करके कहीं और निकल जाइए. तो ये हर बार की तरह नोटिस दिया था. इनफैक्ट मैंने खुद मई महीने में जो महानगर पालिका की महासभा है, वो महासभा में मैंने ये मुद्दा उपस्थित किया था कि हम लैंडस्लाइड होने के बाद हम जो कार्य करते हैं, जिसके लिए दौड़ते हैं, तो हमें ऐसा कुछ प्लान करना चाहिए कि ये लैंडस्लाइड ना होए और होगी तो भी कोई जीवित और वित्त हानि ना होए. इस हिसाब से हमने ये सब मुद्दा उपस्थित किया था. लेकिन